कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिवसागणी घरात काही ना काहीतरी वाद चालूच आहे। काय काय करावं म्हणजे घरात शांतता नांदेल? बापू, अहो शांतता घरात नांदायला तशी माणसं पाहिजेत ना घरात। स्वप्नील सर, आर्यन आणि रुपालीताईंना आज चांगलं नाही केलं बरं का? काय चुकलं रे तिचं? हा, सांग की। स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या मनातलं सांगणं म्हणजे चूक आहे का? आणि बघ, सगळेजण सोयीस्कररित्या विसरून जातात। आप्पी आणि अर्जुन दोघं पण अजून नवरा बायको आहेत। हो, म्हणजे त्यांनी वेगळं व्हायचं नाही व्हायचं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असायला हवा। बरोबर आहे, पण हे विना काकानं भेटीचं लपून चूक केली या ठिकाणी। अहो सर, त्यांची तर काही चूक आहे यात। त्यांनी जर सगळ्यांना सांगितलं असतं तर रुपालीताईंनी डेट होऊन दिले असते का? दिला असता का त्यांना त्यांचा वेळ? हे बघा, आजपर्यंत दीदीनं सगळ्यांचं ऐकलंय, ती पण तिची चुकी नसताना। पण आता दीदीला कोणी बोललेलं मी ऐकून घेणार नाही। दिप्या, अरे दीदीची चूक नाही कशी? तिची चूक आहे। स्वतःच्या कर्तव्यासाठी आसगाव सोडलं, त्या तान्या लेकराला पदराशी बांधून परराज्यात जाऊन राहिली, त्याचं संगोपन केलं, तिथंच चुकलं। नवऱ्याच्या शब्दाखातीर तिन्ही घरांपासून लांब राहिली, आमचा कोणाचाच आधार घेतला नाही, एकटी राहिली, ती बी परराज्यात, तिथंच चुकलं। आणि आता बी त्या चिमुकल्या पोरासाठी स्वतःचं मागचं सगळं दुःख विसरून नवऱ्याच्या दिशेने तिने एक पाऊल टाकलं, तिथंच चुकलं। बापू, तुमचं बोलणं कळतंय मला। नाही सर, दीदीचं आयुष्य मार्गे लागावं फक्त एवढंच वाटतंय आम्हाला। पण काय लोकांना ती पण बघवत नाही। दिप्या, अरे दुसऱ्यांनी कसं वागायचं हे आपण नाही ना ठरवू शकत। नाही बापू, आजपर्यंत दीदी सगळ्यांची चांगलं वागत आल्या ना, ह्याचाच फायदा घेतलाय लोकांनी। एक संधी सोडली नाही तिला त्रास द्यायची। पण आता बास, दीदीला कोणी त्रास दिलेला मी नाही खपवून घेणार। दिप्या, असं डोक्यात राग नाही घालून घ्यायचा। नाही बापू, स्वप्नील सर, मला माफ करा, खरंच मला समजून घ्या। पण आता रुपालीताई दीदीला काय बोलल्या ना, तर त्यांना सडेतोड उत्तर असेल माझ्याकडनं। दीपू, अरे सगळ्यांना तोंड द्यायला आप्पी समर्थ आहे, फक्त आपण तिच्या बाजूने उभं आहे ना, ही सगळ्यात जमेची बाजू आहे तिच्यासाठी। हो बापू। स्वप्नील सर, आज तुम्हीच बघितलं काय चूक होती हो दीदीची। बरं तुम्ही मला सांगा, साखरपुड्यापासून लग्नापर्यंत निर्णयात दीदी कुठं होती का? नाही ना, मग का तिनं सगळं ऐकून घ्यायचं? बरोबर आहे तुझं, आज आपणाचं काहीच चुकलं नाही। नाही सर, ही माणसं अशी नाहीत ऐकणार, त्यांना उत्तर द्यावंच लागेल। बापू, मला तुम्ही पण समजून घ्या, पण मी आता शांत बसणार नाही। अरे दीपू, दीपू, अरे ऐक तरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, अहो तुम्ही या अपहरणाला मदत करताय ना, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये। अर्जा, चल की, लई वेळ झाला रे। किती वेळ बसणार आहेस? कदम, तुम्ही मला न सांगता हे सगळं का केलं मला सांगता का एकदा? अर्जा, तुला किती वेळा समजावलं, पण तू काय निर्णयच घ्यायला तयार नाही। मी तरी काय करणार होतो? कदम, मी घेईल की निर्णय, पण त्याआधीच तुम्ही हे सगळे। अर्जा, अरे आपली लई गुणाची आहे। अरे तिनं मागचं सगळं विसरून पोटच्या पोरासाठी पुढे जायचा निर्णय घेतलाय। ती बोलली मला तसं, पण आता जे काही ठरवायचं ना ते तुलाच ठरवायचं। पण अर्जा, अरे तू आपल्याशी नीट पण वागणं झालायस। कदम, मला वेळ लागलच ना थोडा। पण का अर्जा? कदम, माझा साखरपुडा झालाय, एकीकडे आर्य, एकीकडे आप्पी। आर्याने अवघड काळात आपल्याला मदत केली, मला केली, आपल्या घराला केली।
पण लग्नाचा विषय तुम्ही काढलाय आर्या. असं सगळं असताना मी तिच्याबरोबर नातं कसं तोडू? तू हे नातं माझ्यासाठी जर पुढे नेत असला ना तर मी तुला सांगतो हे नातं आणि साखरपुडा दोन्ही तोड. कदम, हो अर्था. अरे तुला नेमकं काय करायचंय ना ते आधी शोध. अरे ज्या नात्यात सुख आणि आनंद आहे ना तेच नातं पुढे जाऊ शकतं. म्हणजे मला आतापर्यंत आप्पीचा राग ना सगळ्यात जास्त एकाच गोष्टीचा आला होता. ती म्हणजे घटस्फोटाचे कागद तिनं सही करून तुला पाठवलं ना त्यावेळी. अरे आता आपण डोळे उघडून बघतोय तर कळतंय ना की त्यात तिचा काहीच हात नाही. त्यामुळं मला एवढंच वाटतंय की तू आर्या बरोबर नातं तोडताना तुला आप्पी बरोबर राहायचंय की नाही याचा विचार कर. मला काहीच कळा ना हो कदम. माझा जीव अमोलमुळे आप्पीपासून लांब राहायला तयार नाही. पण आप्पीवर प्रेम आहे का नाही, मला तिच्याबरोबर राहायचंय का नाही, काहीच कळा ना मला. अर्जा, अरे निर्णय तर तुलाच घ्यायचा आहे ना. ने बघ मला आज कळले. अरे आप्पीच तुला, अमोलला आणि आपल्या घराला चांगलं सांभाळू शकते. अहो कदम, तुम्ही मागचं सगळं असं कसं विसरताय? अर्जा, अमोल सारखं देखणं भविष्य समोर असताना तू का डोक्यात मागच्या गोष्टी घेऊन बसलाय हेच कळना झाले बघ मला. अरे परवा पण मी तुला हेच सांगायचा प्रयत्न केला. बघ विचार कर बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी कोण कोण आहे माऊली? आमच्या घरी 12 माणसं आहेत सगळी. आणि तुमचं बालपण कुठे गेलं? वडगाव शिंदे. कसं हो वडगाव शिंदेच्या वडगाव शिंदेमध्ये राहायला तुम्ही? आता तिथल्या तिथंच. तिथल्या तिथंच कसं पण? आत्या होत्या आमच्या पहिल्या तिथं. हं. मग मेहुण्याचं नातं होतं त्यामुळं आत्याने ठरवलं का? वाशीसून करायची. इथंच ठेवायची. हो. किती वर्ष झाली तरी लग्नाला? 83 साली. 83 साली म्हणजे आता जवळजवळ किती वर्ष? मीच मोजतो, थांबा आता. 46 वर्ष. बघा ना काय मस्त आनंदाची. हो. वा वा. नमस्कार. नमस्कार. आपलं माहेर? माझं माहेर खेड तालुक्यातच आहे. एक पाईट म्हणून गाव आहे. आणि किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 35 वर्ष. तुमचं कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, यांचं लव्ह मॅरेज? काय बघा ना, आमचं अरेंज मॅरेज म्हणजे काय, वडगाव शिंदे मध्ये झालं ते लव्ह मॅरेज. तुमचं अरेंज कसं काय? ते आमच्या नातेवाईक म्हणजे आमच्या मेहुणीने ठरवलेलं. आता कोण कोण आहे घरी? घरी सून आहे, मुलगा आहे, पती आहेत आणि नातू आहे 7 वर्षाचा. अरे वा. हो. मग सून कशी वागते तुमच्याशी? खूप छान, लेकीसारखी. आणि तुम्ही कशा वागता? मी सासूसारखी. म्हणजे काय खरं नाही सुनेचं. नमस्कार. नमस्कार. बोला. तुमचं माहेर? माझं माहेर घेणंद वडगाव. सासर? काकडे वडगाव. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला झालं असं 30-40 वर्ष झाले. 30-40 वर्ष. कसं जमलं कसं तेव्हा? ते काय असं बघा बघीचं जेवण पाहुण्यांनी आणलं, हा. दाखवलं, झालं लग्न. लग्न व्हायला काय लागतंय हो? लग्न व्हायला काय काय लागतंय? लागतंय? मग तेव्हा बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला होता? हा झाला. आठवतो तो दिवस? तो हा, आठवतो. बघायला आले होते? तो बघायला आले. कुठे आले होते? शिंदे वडगावला. शिंदे वडगावला. आणि मग काय खायला दिलं होतं त्यांना तुम्ही? काय पेढा आणला होता ना? पेढा दिला हा, होता पेढा फक्त? दिला. तो त्यांनीच आणलेला त्यांना दिला. बरं केलं. कुठे आणायचं परत? कुठं जायचं दुकानं बघायला? नाही तर काय. आणि मग लगेच होकार दिला? हो. त्यांनी होकार दिला का तुम्ही? नाही, दोघांनी पण दिला होकार. होय ना. कसा आहे त्यांचा स्वभाव? कसा आहे त्यांचा? नाही, बरं आहे. बरं आहे मग. छान आहे. आता कोण कोण आहे घरी? आता 2 मुलं आहे, 2 सुना आहे. अरे वा. नातवंड आहे. तुम्ही रागावता की नाही सुनेवर? रागवणारच ना. कधी कधी चुकल्यावर रागवायच पाहिजे ना. कशासाठी? तुमच्या सासूबाई तुम्हाला रागवायच्या? हा. तुम्ही मिस्टरांना समजून घेता की मिस्टर तुम्हाला समजून घेतात?
हा? दोघेही एकमेकाला समजून नाही घेत. नाही दिवसातून एकदा तरी होतं. हा हो लई हा? रोज रोज टाक रोज रोज मग त्या काही डॉक्टरच्या गोळ्या आहेत का सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायला? दोन्ही टाइम. दोन्ही टाइम. कशामुळे होतं? कशामुळे देणे घेण्यावरून बसण्या उठण्यावरून कशावरून होते? व्हायला काय लागते? नाही दिला चहा तरी होते की चहा नाही दिला मला म्हणून लवकर. ते तुम्हाला रोज चहा देतात? हा नाही मी देते ते नाही देत. पण इतक्या वर्षात त्यांनी तुम्हाला कधी कपभर चहा दिलाय का हो? चमचा नाही दिला तर चहा खावा द्यायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही इंद्रायणी साफ करतो इथे महिन्याच्या वारीला. दर महिन्याच्या वारीला इंद्रायणीची पूर्ण साफसफाई स्वच्छता करतात तुम्ही? आणि 4 वाऱ्यांना चंद्रभागेची साफसफाई करतो. आणि वरतून आम्ही लाईन बारीमध्ये लोक वारकरी असतात ना त्यांना पाणी वाटतो. पाणी वाटून चहाची व्यवस्था करतो, खिचडीची व्यवस्था करतो. आणि हे आम्ही सर्व महिला स्वयंसेवक म्हणून काम करतो. किती जणी आहेत अशा? आम्ही 100 जणी आहेत. 100 जणी आहेत? अरे वा. आणि मग चंद्रभागेचं कधी असतं? आता आषाढी एकादशी आहे. आषाढी, कार्तिकी, माहीवारी आणि चैत्रवारी. 4 मग तुम्ही सगळ्या जणी तिथे जाता? आता तुमच्या लक्षात आलं असेल की पायात काचा, कधी काटे, हे सगळं लागतं. तर माझी नम्र प्रार्थना आहे भाविकांना किंवा चंद्रभागा आणि इंद्रायणी किंवा तीर्थस्थानांवरती ज्या ज्या नद्या आहेत तिथे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण जर काळजी घेतली, खबरदारी घेतली तर या तुमच्या आमच्या घरातल्या आईंना थोडा कमी त्रास होईल. किंबहुना प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या माऊलीला त्रासच होऊ नये. मग या आपल्या माऊलींपेक्षा वेगळ्या आहेत का? मग आपण काळजी घेऊया, आपण स्वच्छतेचं पालन करूया. माझी तुम्हाला नम्र प्रार्थना आहे की आपण स्वच्छता राखूया आणि आपल्या या सर्व तीर्थस्थानांचं महत्व अधिक स्वच्छ करूया. हा माऊली खरं आहे की मला सांग. कारण तुम्ही सगळ्या जणी जाता, इतकं काम करता, दरवर्षी दर महिन्याला 100 जणी. आम्ही तर दर्शन बारीला लोक थांबतात ना, 2-2 दिवस कोणी थांबते, कोणी 8 तास, कोणी 14 तास, कोणी 12 तास. पत्र्याचे शेड भरलेले असतात, तिथपर्यंत गर्दी असते. गोपाळपुरा म्हणून आहे पंढरपूर. गोपाळपुरा हो पंढरपूरला. मग अचानक कुणाला चक्कर आली, अचानक कोणी पडलं दर्शन बारीत, तर आमची लोक त्यांना उचलतात, मदत करतात. तिथं तर जागा पण. तुमच्या ग्रुपचं नाव काय? विश्व सामाजिक सेवा. आणि अशा सगळ्या 100 जणी तुम्ही जेंट्स पण. पण किती मस्त तुम्ही तिथे जाता. आणि 24 तास काम चालू असतं. असं नाही की रात्री आराम करतात, असं रात्रीसाठी वेगळे असतात, दिवसासाठी वेगळे असतात. असं ग्रुप बनवलाय की सकाळी 5 ते 1 वाजेपर्यंत काम करायचं ठरवून दिलेलं असतं प्रत्येकाला टाइम टेबल. मग संध्याकाळी दुपारी 1च्या नंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, परत 8च्या नंतर रात्री 1 पर्यंत, परत रात्री 1 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत सेवा. हो, कारण दर्शन बारीसाठी 24 तास लोक लाईनीत उभी असतात. मग त्या लोकांना खाणं पिणं सगळं पुरवायचं. कोणाला चक्कर आली, कोणाला काय झालं, म्हणजे तुम्ही तर मला असं वाटतं एवढं करून ज्या महिला ते जे सेवा करून रिटर्न येतात ना, मग त्यांची एक संध्याकाळचा वेगळा राऊंड असतो. झाडू घ्यायचा आणि जो दिवसभर लोकांनी कचरा टाकलाय तो संपूर्ण झाड चंद्रभागेपर्यंत एक ठिकाणी सगळं गोळा करायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची. रात्री असतं रोज 11-12च्या वेळेस. की बरेच जण कळसाला नमस्कार करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतात, बरोबर? सगळे परततात, पण नंतर सुद्धा तुम्ही काम करता. 12-1 वाजेपर्यंत ते चालूच असतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय नक्की प्लॅन काय तुमचा? एजे आणि लीलाला टपकवण्याचा विचार तर नाहीये ना?
हे बघा, भलतं सलतं काही करून बसू नका. ही गन मी तुम्हाला आणून दिली आहे एका सस्पेंडेड पोलीस ऑफिसरने. हे लक्षात ठेवा. नाही उद्या जाऊन तुम्ही काहीतरी कराल आणि तिथे मी अडकेन. काय काय म्हणालास? एजे आणि लीलाला संपवायचं. बरं आहेस ना? अरे एजे आणि लीलाला संपवलं तर या गेम मधली मजा निघून जाईल ना. मग नक्की प्लॅन काय तुमचा? वेळ आली की समजेल. काल रात्री एजे लीलाच्या घरी राहायला गेले होते. काय किशोर, तुमच्या राज्यात हे सगळं काय चाललंय? एवढं सगळं सुरू असून सुद्धा तुम्ही काही करत नाही आहात. कमाल आहे. एजे लीलाच्या घरी राहायला गेला होता हे तुला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे काय सगळं काय तुम्हालाच माहित असू शकतं का? हा, हे बघा, मी सुद्धा एक एक्स पोलीस ऑफिसर आहे. माझ्याकडे सुद्धा माझे सोर्सेस आहेत की. बरं, ते सगळं असू द्या, पण आता एजे आणि लीलामध्ये हे सगळं काही एवढं चांगलं सुरू आहे, आता त्या उद्ध्वस्त कोण करणार? ही गन दादाजी निघालात? इतका पाऊस आहे दाजी, सगळं भिजलो मी. सगळं ओलं झालो आतून पण. का रे एवढं छत्री आणि रेनकोट असून सुद्धा भिजलास कसा? दाजी तुम्ही कधी रेनकोट नाही घातला? नाही. तरी हा मुंबईचा पाऊस आहे. तुम्ही रेनकोट घाला नाहीतर छत्री घ्या, ओढले तर होणारच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला माहितीये तू बिचारी एकटीच दिवस रात्र बेकरीत मेहनत करतेस, पण मला जमेल ना तेवढी सगळी मदत करीन मी तुला. ताई तू इकडचा ह्या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. हे बघ, तू आधी तिकडे सेटल हो, तिकडचं सगळं नीट होऊ दे. हं, इकडे सगळं बघायला मी आहे. डोंट वरी. उशीर झालाय, जरा निघायचं का लवकर? चला हा, नंतर गप्पा मारा. लेक निघाली वाटतं. हो ना. अगं अजून 2-3 दिवस ठेवून घ्यायचं ना. अगं मी सांगू की थांबतीये ही. मला वाटेल ग तिने राहावं, पण तिचा पाय टिकला पाहिजे ना आता माहेरी. तुला म्हणून सांगते, एक रात्र राहिली मुलगी इथे, पण लग्न झालं ना की आपली मुलगी आपली रात नाही सासरची होते. एका रात्रीत इतक्यांदा तिच्या सासूबाईंचं नाव काढलं. अगदी सासरची काळजी ग, मिनिटा मिनिटाला. काय नीला, हे घे. अहो मी केले, तुला आवडतात ना, खास तुझ्यासाठी आणले तो. थँक्यू काकू. हे सुद्धा घे, लोणचं तुला आवडतं ना, आणि कुरड्या सुद्धा. काकू बटर जरा ये ना. थँक्यू. हे घे, ठीक आहे याच्या. काय काकू, थँक्यू. अगं बाई, घ्या कर्म माझं, एवढी मेहनत केली मी. आणि रेव जा पटकन, ओट्यावर मुगाचा लाडवाचा डब्बा ठेवलाय.
हा तो आण पटकन. सांगते रात्री केले काल, माहिती नाही तर तिला, आता तुमच्यामुळे कळलं. शी बाबा तुला आवडतात ना, खा. हा अगं मावशी आई पण उशीर होतोय, आम्ही. हो रेओ, ए रेओ ये पटकन, किती वेळ, ये कुठे बटर रे. अरे किती जरा लवकर निघायचं का, खूप कामं आहेत. हो चला. सावकाश ठेव रे. हा चला येते. ये. हा नीट जा, फोन करा पोचल्यावर. लीला नीट जा. हा हे जे काळजी घ्या स्वतःची. एजे, तुम्ही तुमच्या 3ही अटी मोडल्यात आणि माझ्या आई वडिलांना खुश करून टाकलं. खरंच मी त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या बदल्यात काय वाटेल ते सहन करू शकते. सावकाश जा. हा हळूहळू चालवा गाडी. अच्छा फोन कर ग, फोन कर. तुपा गाडीत सामान आहे, ते जयरामला सांग आणि घरात काढून आण. आणि दुर्गा मॅडमना विचार की सामानाचं काय करायचं. गुड मॉर्निंग एजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हरीश सर एकटेच असतील. हरीश सरांना माझ्या आणि आदित्य सरांच्या लग्नाबद्दल सांगायची हीच संधी आहे. ते ऐकून माझ्याबद्दल काय विचार करतील माहित नाही. बहुतेक माझ्याबद्दल वाईट मत बी होऊ शकते त्यांचं. पण खरं काय आहे हे त्यांना कळलंच पाहिजे. मी त्याने हे लगीन तरी टळत. मी आत्ताच बोलते हरीश सरांशी. हो एक मिनिट, मी कॉल बॅक करतो. हरीश सर, महत्वाचा फोन होता का? नाही ग, बोल ना. ते मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोलू का? पारू, आता या फॉर्मॅलिटीज बंद कराव्या लागतील ना. लग्न होणार आहे आपलं. तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. मला कसलाच अधिकार नाही सर. हा तुझा स्वभाव आणि मोठेपणा झाला. खूप साधी आहेस तू पारू. अहिल्या मॅम तुझ्यासाठी इतकं काय करतायत, पण तुझ्या चेहऱ्यावर त्याचा जराही आनंद नाही. जसं की सगळं नॉर्मल चाललंय. अगं एखादी दुसरी मुलगी असती ना तर आनंदाने नाचली असती. इतकी कशी अलिप्त आणि निस्वार्थी ग तू? हरीश सर, मला काय बी मिळवायचं नाही, मग स्वार्थ कसला आला त्यात? आधीच माझ्या पदरात जे आहे त्यावर बी माझा अधिकार नाही. पारू, तू अशी कोड्यात का बोलतेस? आणि तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला, सांग ना. वय त्यासाठीच आले आहे मी. आता मी तुम्हाला जे काय बी सांगणार आहे ते तुम्ही. पारू, ओ आय एम सो सॉरी. मी तुमच्या इम्पॉर्टंट डिस्कशन मध्येच इन केलं का? आय एम सो सॉरी. मी ऍक्च्युली हे विचारायला आले की तू प्रीतमला कुठे बघितलंस का? मी प्रीतमला खूप शोधते, कुठे सापडतच नाही येतो. तुला माहिती आहे का कुठे गेलाय? ते प्रिया मॅडम बरोबर आहेत. या घरातल्या पुरुषांना वेड लागलाय बहुतेक. सर्वंट्सना डोक्यावर चढवून ठेवायची सवयच लागली यांना बहुतेक. आता ही पारू कशी बशी इथून जात होती तोवर ती प्रिया आली नवीन. ती तर एक नवीन केसच वाटतेय मला. एनिवे
आणि तू काय करतेस इथे? अगं तुझी हळद आहे ना, तुला तयारी वगैरे काही करायची नाहीये का? हे बघ, तुला पार्लर मध्ये जायचं असेल तर जाऊन ये, मी पैसे देते तुला. नाही नाही नको, मला तसलं काय बी नाही करायचं. पारू, तुला आईला मॅडमने आता बोलवले. अरे सर, दिशा मॅम तुम्हालाही. ओ ओके, चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजी, नारळ आणि फुलं द्या ना. किती झाले? 100 रुपये. हा, थँक्यू. ए लेकरा, थांबवायचं. हे पैसे तुझ्या जवळच ठेव. का? अरे इतकी वर्ष झाली बघ मी इथं फुलं घेऊन बसत्या. मला पायानं चालाही येत नाही रे बाळा, आणि वय बी झालंय बघ माझं. त्याचं एकदा बोलावून आलं की समजा इथं मागं टाकून जायचं बघ निघून. आजी असं का बोलतोय? अरे बाळा, समद्यासनी असंच आहे. आणि हे बघ, माझी एक इच्छा आहे, पुरी करशील का तू? कोणती? आतापर्यंत ज्याच्या नावानं पोट भरत आली ना, त्याच्या दानपेटीत 100 रुपये तरी टाकावं असं मला वाटतंय बघ. पोरा, माझं एक काम करशील का? तू आता चाललायसच ना, माझं एवढं 100 रुपये टाक की त्या दानपेटीत. आजी, पण मला असं वाटतं तुम्ही टाका ना तुमच्या हाताने. अरे आता काय सांगितलं तुला, मला पायानं चाला येत नाही रे लेकरा. एवढं माझं 100 रुपये टाक. देव कल्याण करल रे बाळा तुझं. धर. सर, काही हेल्प करू का? आदित्य सर, हळू. देवा भैरव नका. लेकरा, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं बघ. देव तुझं कल्याण करेल. काही हरकत नाही आजी. पोरी, तो मला खालनं उचलून घेऊन आला बघ, आणि तू त्याच्या मदतीला धावून आलीस. अशीच आयुष्यभर त्याला साथ दे बघ. आजी, देव तुमची दोघांची जोडी सुखी समाधानी ठेवल बघ. पारू, ते आपल्याला ओळखत नाही, त्यामुळे गैरसमज होऊ शकतो. सॉरी आजी. आता तुम्ही आलात ना, आता तुमच्या हातानेच दानपेटीत ते 100 रुपये टाका. हा, चला चला, या. हळू या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय म्हणाले आई? काय? काही म्हणायचं होतं ना तुम्हाला? हो, ते
आई चिडल्या होत्या का? नाही, फार नाही. खरं टास्क तर चिनू म्हणून समजायचं. मी पण बनीला फोन करते. मी कोणाचा फोन आहे? थांब मी बघते. बाबाचा फोन? हो. हॅलो बाबा, अजून किती वेळ लागणार आहे तुला? बाबा लवकर ये ना, आम्ही वाट बघतोय तुझी. हो बाळा. मी बाळा खूप ट्रॅफिक होतं आणि पाऊस पण किती पडतोय बघितलंस ना तू. आम्ही सकाळीच येतो. ओके. बरं मला सांग, काय करतोयस तू? ब्रश केला? हो, ब्रश तर मगाशीच झाला. मग मला झोपच येत नव्हती म्हणून मी अभ्यास करायला बसलोय. अजून? अरे एवढी रात्र झालीये, झोपा ना आता. नाही, आम्ही नाही झोपणार. एक तर तू घरी पण नाही आलास आणि आम्हाला स्टोरी पण कोणी नाही सांगितली. मग आम्ही काय झोपू? ओके, म्हणजे मी काय करावं की तुम्ही झोपाल? असं नाही आई, पण तू अवनी काकीच्या मोबाईलवर का फोन केलायस आई? तू इकडे असल्यास तेच तर खूप बरं झालं असतं. हो ना बाळा, मला पण चैन नाही पडत आहे तुझ्याशिवाय. तुला भीती वाटतेय का? हो, खूप वाटते. अरे मग गाणी ऐक ना तू, म्हणजे तुला शांत वाटेल. नाही, आम्ही 2 तास मूवी बघणार, मगच झोपणार आणि पॉपकॉर्न पण खाणार. 2 तास नाही, 1च तास. अदिती, अदिती 1च तास फक्त. ओके. हो काका, डोंट वरी, मी आहे ना. ठीक आहे, चला मजा करा आता आणि लवकर झोपा. ओके, मी सकाळी येतो. चला, गुड नाईट. लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. काय झालं? ऐकलं का चिनू म्हणून? 1 तास मूवी बघायचं प्रॉमिस घेतलंय. सॉरी, लाच घेतली माझ्याकडून, मग ऐकलं. बनीचं काय? नाही, तो तसा हट्टी नाहीये फार, पण त्याला विजेच्या आवाजांची भीती वाटते. बिचारा. नाही, पण मी सांगितलं त्याला की गाणी ऐकत झोप म्हणून, म्हणजे त्याला जरा शांत वाटेल. आणि अगदीच काही असेल तर अतिथीच्या रूम मध्ये झोपेल तो. चालेल ना? हा, ऑफकोर्स. हे विचारण्याची पण गरज नाही. एनिवे, चला, इट्स बीन अ लॉंग डे. आपण झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डोर लॉक केलं ना तुम्ही? आई बाबा यायचे. नाही केलंय. सॉरी. लागलं का? सावकाश. पण मग तुम्ही खाली का बसलात? तुम्ही का खाली बसला? वर झोपा ना. हो, असं कसं? तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते. तुम्हाला लागलंय बघा किती. हे बघा, घरी मुलांमुळे मला काही बोलता येत नाही. इथे तुम्ही असं खाली झोपायला मला नाही आवडणार. पण मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला आहे ना. प्लीज प्लीज तुम्ही प्लीज बोलतोय ना. प्लीज. ठीक आहे. ते मला पाणी देता का प्लीज? 1 मिनिट. सावकाश. अहो, हे तुम्ही गंडवलत मला. तुम्ही ऐकायलाच तयार नव्हतात ना. आणि हे पाणी ते तिथे ठेवा. आणि झोपा आता शांत. हे बरोबर नाहीये.
अहो, अशा फेऱ्या मारून काय होणार आहे? कदाचित ते फाईल बघणारही नाहीत. तुम्ही कपाटात ठेवलेत ना नीट? अगं नाही ना, ती नीट ठेवली नाहीये फाईल. मी वरच्यावरच ठेवली होती. म्हटलं सकाळी ठेवूया आपण नीट. आता मी एक काम करतो, काहीतरी कारण काढून आतमध्ये जातो आणि त्या सादरीत फाईल गुंडाळतो आणि बाहेर येतो. तोपर्यंत मला चेन पडणार नाही. ती फाईल समजा वसूने बघितली ना तर खूप मोठा घोळ होईल. तुम्हाला ती फाईल करताना बघितलं तर वस्तू काही प्रश्न विचारल्याशिवाय राहील का? नाही असं काही होणार नाही. ते झोपले असतील, मी पटकन आलो का? हो, असं काय करता तुम्ही? ते काय असेच झोपले असतील का? दरवाजा आतून लावणार नाहीत का? मग सांगा मी काय करू आता? काळजी करून काय होणार आहे? बघू फाईलचं काय करायचं सकाळी. नाही मला चैन पडणार नाही. कसं आहे ना, या घराचं प्रकरण सुरू झालं ना तेव्हापासून काही ना काही अडचणी येतच आहेत. हे बघ, मी एक काम करतो, मी पटकन जातो आणि घेऊन येतो. आलो. समजत कसं नाही तुम्हाला? एक तर त्यांच्या घरात इतकी माणसं, त्यांना निवांतपणा मिळत नसेल. आज जरा निवांतपणा मिळालाय, नका त्यांना डिस्टर्ब करू, झोपू दे ना त्यांना. अगं पण ती फाईल बघू आपण सकाळी. ठेवू नीट. चला झोपा आता. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ध्वज गेला, ध्वज माझ्या हातून गेला. आता हा विरोचक सोडणार नाही कोणाला. सगळं उद्ध्वस्त करे. एकेकाला असा मृत्यू देईन ना की त्रिनयना सुद्धा बघत राहील. काही करू शकणार नाही. सगळं उद्ध्वस्त करेन, सगळ्यांचा अंत करून टाकेन. कोणाचाही अंत करू शकत नाहीस तू. विरोचकाचं अस्तित्व उद्ध्वस्त केलंयस, संपवलंयस सगळं. विरोचक उद्ध्वस्त होत नाही, विरोचक उद्ध्वस्त करतो. विडा दे मला, विडा दे. मला शक्ती हवी आहे. विडा दे. विडा दे, मला शक्ती हवी आहे. विडा दे. शक्ती मिळवून सगळ्यांचा अंत करायचा आहे मला. विडा दे. शक्ती दे, शक्ती दे. ध्वज हातातून घालवलास. विरोचकाचं अस्तित्व संपवलंयस तू. सगळं संपवून टाकलंयस. मी विरोचकाचं अस्तित्व नाही संपवलंय. मी नेत्राचा गर्भ उद्ध्वस्त केलाय. मंत्र म्हणून नेत्राच्या गर्भात मी विरोचकाचा अंश सोडलाय. आता नेत्राच्या गर्भात विलय नेता नाही, विरोचकाचा अंश वाढतोय. शक्ती दे. नेत्रा, 3:45 वाजून गेलेत. आपल्याला निघायला हवं. नेत्रा, 3:45 वाजून गेलेत. उजाडण्यापूर्वी आपल्याला घरी पोहोचायला हवं.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मित्रा आपल्याला निघावं लागेल. विरोचकाला जर कळलं ना की ध्वज घेऊन आपण इथे आलो तर घरात तो मृत्यूचं तांडव घालील आणि आपण दोघेही इथे आहोत. तुला उत्तर द्यावंच लागेल, त्याशिवाय मी नाही जाणार आहे. तू हा ध्वज तूच पोहोचवलास ना आमच्यापर्यंत, कारण हा ध्वज या युद्धाची पुढची दिशा ठरवणार आहे. जे रहस्य विरोचकाला कळलं ते आम्हाला का नाही कळू शकत? या ध्वजावर जसं विरोचकाचं अस्तित्व तसं तुझं सुद्धा अस्तित्व आहे ना. मग हे रहस्य आम्हाला सुद्धा कळायलाच हवं. ती कुठली तरी शक्ती येऊन विरोचकाला मदत करते, मग तू का तुझ्या लेकींना मदत नाही करू शकत? पदर पदरते तुझ्या समोर, भीक मागते तुझ्याकडे. एक आई म्हणून बोलते मी तुझ्याशी. आई, माझ्या पोटात तुझा संशय वाढतोय ना. तुझा आशीर्वाद असलेला बाळ माझ्या पोटात वाढतोय, मी त्याच्यासाठी मागते. आम्हाला तुझं कार्य पूर्ण करू दे. आम्हाला मदत कर. आपल्याला निघालं, थोडा प्रॅक्टिकली विचार कर. चल चल हा ते ऐक म्हणे. आई, हा ध्वज तू आमच्यापर्यंत पोहोचवला होतास, पण त्याचं रहस्य आम्ही नाही उलगडू शकलो. ती हा ध्वज तुझ्या चरणाशी सोडून जाते. पुढे जे काही करायचं ते तूच कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे निकी, कल के फंक्शन के फोटोज आ चुके हैं, देखने? हाँ, शो मी विच फोटोज? I'll come. Check this out. शो? हाँ. ओ मॅन, काय फोटोज आलेत, कमाल. नीरज, हा फोटो बघ. हा आपला फोटो जर का मी सोशल मीडियावरती अपलोड केला ना तर आय एम व्हेरी श्योर कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हणून कमेंट येतील. नहीं, ये गलती बिल्कुल मत करना. भाभी ने जो चांटा मारा ना, उसकी आवाज अभी भी कानों में गूंज रही है. चुप बैठना है, क्यों आग में घी डाल रहे हैं? ओके फाइन, आगे की फोटोज देखते हैं. चलो. हाँ. त्या दिवशी सर म्हणाले ते बरोबर असू शकतं का? हे तिघं तेवढेच सलगीने वागतात एकमेकांशी. तसेच पुनीत भाऊजी माझ्याबरोबर वागले असतील कदाचित. इकडे सगळं सहज स्वीकारलं जातंय, कोणाच्या मनात काहीच नाहीये. उगीच मी गैरसमज करून घेतला. बुवा पण चिडल्यात माझ्यावर. मला
भाऊजींना सॉरी म्हणायला हवं. थँक्यू. पुनीत भाऊजी, ते झाल्या प्रकाराबद्दल मला माफी मागायची होती. मला माहिती आहे मी ते मुद्दाम नाही केलं, ते झालं त्याबद्दल खरंच सॉरी. इट्स ओके. मैंने कहा ना, बोलो कल की बात है. रात गई बात गई. आपके मन में मेरे लिए कोई मिसअंडरस्टैंडिंग ना हो इतना काफी है मेरे लिए. आप मन की बहुत साफ है, बहुत अच्छी हैं आप भाभी. पुनीत पण सॉरी म्हणाला आणि निशी पण सॉरी म्हणाली. छान निशी, गुड जेस्चर. अब हिसाब बराबर हो गया. सिर्फ माफी मांगने से कुछ नहीं होगा. हिसाब तो अब मैं बराबर करूंगी. उमा, मग काय चाललंय तुमचं? सकाळपासून बघतोय अस्वस्थ दिसतंय. नाही काय नाही, तसं काय नाही. काय नाही? मग सारखं सारखं फोन मध्ये का बघताय? काय झालं नक्की उमा, सांगा. नाही त्या चार्जिंग हा की नाही फोन मध्ये त्या बघत होते, बाकी काय नाही. फोनची चार्जिंग बघत होताय की शिनूचा फोन येतोय का ना ते बघत होताय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रेणू, तू? हो. मला विश्वास बसत नाहीये. मग चिमटा काढून बघ. बघ. मला खूप बरं वाटलं तुला बघून. मला ना तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती आणि तू आलीस. तू ये ना आत. काय झालं अगं? रडतेस का तू? अरे मी रडते. मी रडत नाहीये. तुला असं अचानक बघितलं ना म्हणून डोळे भरून आले. मला अश्रू अनावर झाले नाही. तू ये ना आत ये ना. निशी, तुझ्या डोळ्यात पाणी. काय झालं सांग ना. आणि काय रे, सगळी चौकशी इथे दारात उभं राहूनच करणार आहेस? नाही. ये. आई, सर बघा कोण आलाय. व्हाट अ सरप्राइज. अरे चल, ये बस ना, बस. हा. श्रीनू, काय रे? गॉड ब्लेस यू. ये बस. अरे फोन करायचंस ना मला. नाही अरे, खरं तर मी एका कामासाठी इथे आलो होतो, पण उमाईने सांगितलं की मुंबईला जातोच आहेस तर निशीला भेटून येईल, म्हणून मग मी. ओके. सो झालं तुझं काम नीट? हो झालं. ग्रेट. सो आता तू आमच्याकडे 4 दिवस थांब, ठीक आहे? निशीला पण आवडेल. काय निशी? हो. खरं तर मला आवडलं असतं इथे राहायला, पण गावी खरंच खूप काम आहेत. मला नाही थांबता येणार, मला जावं लागेल. ठीक है श्रीनू, बहुत याद आती है तुम सबकी. और दादा कैसे हैं? उमा जी? सगळे छान आहेत, मजेत आहेत एकदम. बरं, मी तुला ओळख करून देते. या नीरज सरांच्या बुवा, सलोनी बुवा.
इसकी कोई जरूरत नहीं है। हमारे यहाँ ये सब नहीं चलता। हम बहुत फ्री माइंडेड लोग हैं। नीरज, ये नया दोस्त कौन है भाई? ये निशिका भाई श्रीनिवास. श्रीनू, हा माझा भाऊ, माझ्या आत्याचा मुलगा पुनीत. हेलो श्रीनिवास. श्रीनिवास सर, कितना ओल्ड स्कूल और लंबा नाम है भाई. आई विल कॉल यू श्री इफ यू डोंट माइंड. हाँ तुम ट्रैवल करके आए हो ना, थके हो गए. ट्राई दिस. अरे ट्राई करो, रिलैक्स फील करोगे. ट्राई तो करो भाई. क्या है? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो, मला तर वाटतं ना आपण दरवर्षी असं करायला हवं. काय रे सायलेन्सर, याल ना दरवर्षी आमच्याकडे? तुम्हाला पाठ आहे माझं नाव? अरे तुझं काय, मला सगळ्यांची नावं पाठ आहेत. हा काय, हा अप्पर, हा डिप्पर, तू सायलेन्सर, हा स्टेपनी. आणि तो अरे तो बॅटरी कुठे गेला? बॅटरी हा तो गॅरेजवर आहे ना. सगळे इकडे आले तर गॅरेजवर काम कोण करणार? ए पण मस्त दिसताय तुम्ही सगळे. म्हणजे काय, ओ शिवामुळे आम्हाला पांडुरंगाची सेवा करायला मिळेल. भाऊ, आधी आपण त्यांचं स्वागत करूया, बाहेरच भजन आणि कीर्तनाचा आनंद घेऊ आणि मग आज जाऊन पूजा करूया. वाह, उत्तम. चला मग सगळे आपण तयारीला लागूया. हा सीता, या सगळ्यांसाठी फराळाची काही व्यवस्था? हो हो करूया ना. भाऊ, वारकऱ्यांच्या पायावर पाणी पण घालावं लागेल ना? हो, सगळं अगदी रीतीप्रमाणे झालं पाहिजे. हो, चला. किती? मी कीर्ती, पकडना. कीर्ती, नीट. बघतेस ना कशी मनमानी चालू आहे. कळतंय मला, पण आत्ता कशातही ढवळाढवळ करायची नाहीये. भाऊंनी आणि वारकऱ्यांनी जे ठरवलंय त्याचा मान राखायचाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अजून काही हवंय?
हळूहळू तर तू केलेलं कांड सगळ्यांसमोर येईल. आता ना तुला शेवटचं सांगते. तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, पण माझ्या माणसांना काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि आज तर एकदम खालच्या पातळीवर उतरलीस. लाज नाही वाटत? नशीब त्यांना काही झालं नाही. झालं असतं ना तर हा कोंडी फेकणारा हात आहे ना मुळासकट उपटला असता. लक्षात ठेवायचं. आज आपल्याकडे माऊलीची सेवा आहे. भाऊ, काका, सीताई सगळ्यांची श्रद्धा आहे. त्यांच्या श्रद्धेला नाही धक्का द्यायचा मला. लक्षात ठेवायचं. पण शिवाच्या गँगशी पंगा तर होईल दंगा. तुम्ही दोघी तिकडे काय करताय? या बसा चला. हा नाही, मी त्यांना सांगतच होते की तुम्ही पण या ना. या 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 चला. आले. म्हणे मुळासकट हात उपटून काढीन. हिम्मत हिची. मग तोंड बंद कर सुहास. तू चल बसूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. 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 रूप पाहता लोचने झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्यू. कशाला थँक्यू? तुम्ही सारी थँक्यू म्हणत जाऊ नका सारखं. तसं नाही हो. आज अगदी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणा असं वाटतंय. शाळेतल्या सगळ्या गोष्टींचा विषय काढला, तुम्ही अगदी माझा मुद्दा लावून धरलात. माझ्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलात, मॅडमशी बोललात. मला फार छान वाटलं. तुम्ही मला साथ दिली नसती तर यातलं काही शक्य झालं नसतं. म्हणून थँक्यू. तुम्हाला साथ देणं कामच आहे माझं. पण ना खर तरी हे मी आईसाहेबांच्या प्रेमाखातर पण केलं माहिती आहे. कारण बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार, काय जे काय असेल ते फी माफ करणार, वह्या पुस्तकं दान करणं म्हणा, दप्तर देणं, शाळेवेळेचं जे काय असेल सपोर्ट पोरासने, हे सगळं आहे दान. दानातनं मिळते पुण्य. आणि शेवटी पुण्य कोणाला मिळणार? आमच्या आईसाहेबांना मिळणार. त्यांच्या पदरात हे पुण्य टाकण्याचं उलट पुण्याचं काम आहे. डबल पुण्याचं काम आम्ही करतोय. म्हणताना हे केलंय माहिती आहे. म्हणताना लावून धरलं मी. आणि हे सगळं आपण जायच्या आधीच करायला पाहिजे बरं काय मास्तरीनबाई. तुम्ही आत्ता लगेच ते फुलपगार सरासनी फोन करा. त्यांना सांगा म्हणावं झाले, म्हणावं नियोजन लागले काय, पैशा बिशाचं जे काय असेल ते माझं मी बघतो. मला आज खरंच खूप बरं वाटतंय. मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही आज स्टँड घेतला. त्यांचं शिक्षण बंद होऊ नये म्हणून तुम्ही हे केलं. किती छान वाटतंय मला. पण ह्याचं क्रेडिट तुम्हाला द्यायला लागणार. कसं काय? कारण आम्हाला शिक्षणाचं महत्व तुमच्यामुळे कळले. नाही असं काही नाही. क्रेडिट माझ्या एकटीचं नाहीये, आपल्या दोघांचं आहे. चला मी आता आवरते. ओ घोडं थांबा की जरा थांबा. बसा बसा. हो काय झालं? ते झालं काय
शिक्षणावर मला आठवलं, माझा अभ्यासाचा मागं राहिला घेऊ. ते 10 दिवस आपण गेलो झालं बोंबलच, मग काय अभ्यास नाही काय नाही. पण तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. मी तुमचा बरोबर अभ्यास करून घेईन. अभ्यास म्हणलं की मला टेन्शन येते. तुम्ही आठवलं की टेन्शन जाते. असं आहे. तुम्ही माझा स्ट्रॉंग पॉईंट बी आहे आणि वीक पॉईंट बी आहे, माहिती आहे का तुम्हाला. आणि तुम्ही माझा डेस्टिनेशन पॉइंट नाही. DSTI आणि TION डेस्टिनेशन. अरे वा, डेस्टिनेशन म्हणजे ठिकाण. मी काय ठिकाण आहे तुमचं. डेस्टिनेशन म्हणजे फक्त ठिकाण नाही हो. डेस्टिनेशन म्हणजे आपल्याला जिथे पोहोचायचंय, जे साधायचंय, त्यालाही डेस्टिनेशन म्हणतात. म्हणून तुम्ही माझं डेस्टिनेशन. काय झालं काय तुझ्या आईला एकदम? अशा का वागतायत त्या अचानक? मला काय माहिती, तिलाच जाऊन विचार. हे बघ, आपण लग्नाबद्दल डिसिजन घेत नाही आहोत म्हणून ती तसं वागतीये. तू लग्नाचं नाव काढत नाहीस, मग ती काय करणार? तिला हालचाल करावीच लागणार ना. आणि आई बाबांचं पण काहीतरी कर्तव्य आहे की नाही? कमॉन इरा, काय कुठल्या काळात राहतोय? काय बडबडतेस तू? अरे मी माझं नाही सांगत आहे, आई बाबा काय म्हणतात ते सांगतेय तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं, हे असं लग्न? मीरा, आई वडील जिवंत आहेत तुझे, बहीण जिवंत आहे, आम्हाला कुणालाही न सांगता अचानक लग्न करून आली आहेस तू? अगं काय मूर्खपणा आहे हा. काय गरज होती तुला असं लग्न करायची? बाबा, हा मूर्खपणा नाहीये. मी खरंच लग्न केलंय. आम्ही दोघांनी खरंच लग्न केलंय. आणि आई, अगं तुझीच इच्छा होती ना आमचं लग्न व्हावं म्हणून, आणि म्हणूनच आम्ही दोघांनी लग्न केलं. हे बघ आई, आम्ही लग्न केलंय, तर तू आता असं स्वागत करणार आहेस का आमच्या दोघांचं? आधी लग्न करत नव्हते तेव्हा तुम्ही बोललात, आता लग्न केलंय तरी बोलणार आहात का? अगं इरा, हे असं लग्न? अगं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही लावून दिलं असतं ना तुझं लग्न. आम्हाला न सांगता परस्पर लग्न करून आलीयस आणि वर मला बोलतीयस? आई, सांगितलं काय नाही सांगितलं काय, काय फरक पडणार आहे मला खरंच सांग. आणि तसंही तुमच्या मनासारखं केलंय ना मी आता. काय बोलतेस? आई वडील आहोत आम्ही तुझे. अगं निखिलशीच लग्न करणार होतीस तर आम्हाला सांगायला काय हरकत होती? ही काय पद्धत झाली तुझी? खरे, तुम्हाला माझी कुठलीच पद्धत आवडणार नाही, पटणारच नाही. कारण तुम्हाला फक्त सगळ्या ताईच्याच पद्धती मान्य आहेत. तुम्हाला फक्त तिचीच काळजी आहे बाबा. आपल्या घरामध्ये 24 तास तुमच्या तोंडी फक्त ताईचंच नाव असतं. माझ्या दुःखाशी सुखाशी तुमचं काहीच देणं घेणं नाहीये. आणि देणं घेणं नाहीये म्हणून मी हे लग्न केलं परस्पर, आणि तुम्हाला सांगितलं नाही. मी काहीही केलं तरी त्या गोष्टीचा तुम्हाला खेद नाहीये आणि खंतही नाहीये. हिरा, अगं काय बोलतेस तू? मुलगी आहे आमची तू, पोटचा गोळा आहे, रस्त्यावरनं नाही उचलून आणलेला तुला. हिरा, तू अगदी पर्क करून टाकलंस ग हे बोलून. अगं तुझ्यात आणि अक्षराच्यात आम्ही कधीच भेदभाव केला नाही. विद्या जे काय बोलली ना ते तुझ्या भल्याकरताच बोलली. तुम्ही दोघी सारख्याच आहात आम्हाला ग. बाबा, हे फक्त बोलण्यापुरतं.
पण तुमच्या वागण्यात मला एकदा सुद्धा ही गोष्ट जाणवली नाही बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.